नको तिकडे अगदी बाणेदारपणा दाखवायलाच हवा होता का? म्हणजे त्या इन्स्पेक्टर समोर तू बाबांचा असा इन्सल्ट करायला नको होतास. आता मी काय इन्सल्ट केला त्यांचा? जर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की त्या मुलांनी तुला गुंगीचं औषध पाजलं होतं तर मग पण कशाला खोटं बोलायचं आपण? मग काय अभिमानाने बोंब मारत सगळीकडे सांगत सुटायची गोष्ट आहे का ही? तुम्हाला माझा अभिमान वाटावा असं मी कधीच काहीच केलं नाहीये, माहितीये मला. उगीच वाकडं बोलू नकोस तू. तू मूर्खासारखी बाबांच्या अकाउंटची माहिती दिलीस चॅटवर त्या मुलाला, म्हणून हे घडलंय सगळं. पैशांचा एक वेळ जाऊ दे. आता तो जर व्हिडिओ थांबवता आला नाही तर काय करणार होता आपण? 15 दिवसांसाठी आम्ही बाहेर गेलो, तेवढ्यात हे सगळं करायचंच होतं तुला. अगं मी ठरवून नाही केलंय हे, आणि मला नाही का त्रास होते या सगळ्याचा? मुळात तू एका अनोळखी मुलाला घरी आणलंसच कसं? आई, तो अनोळखी नव्हता. ती चॅटवरची ओळख काय ओळख असते? त्या दिवशी मॉलमध्ये सकाळी पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटली होतीस ना त्याला? हो, मग तो चॅटवर मला चांगला मुलगा वाटला होता. प्रत्यक्ष भेटल्यावरही डिसेंट वाटला. आता समोरचा माणूस कसा आहे हे ओळखायला मी चुकले. असं कोणी चुकू शकत नाही का? नाही, माणसं ओळखण्यात सगळेच चुकू शकतात, पण मग ते पुढचं सगळं करण्याची काहीच गरज नव्हती, नाही का? पुढचं सगळं म्हणजे लग्नाआधी मी सेक्स केला ही माझी मोठी भयंकर चूक झाली आहे का? ह्यात तुला काहीच चूक वाटत नाही? लग्नानंतर त्यांनी मला फसवलं असतं तर चाललं असतं. लग्नानंतर काही त्यांनी तुमचे व्हिडिओ इंटरनेटवर लावले नसते. आपल्या फर्स्ट नाईटचे व्हिडिओज अनेक नवऱ्यांनी आपल्या बायकोला चोरून शूट केलेत आणि इंटरनेटवर लावलेत. पाहिजेत तुला? उगाच स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी भलती सलती उदाहरणं देऊ नकोस. तुझं चुकलंय तर तुझं चुकलंय. दादा करतो ते चालतं सगळं तुम्हाला. काय चालतं? तो तिकडे एका मुलीबरोबर राहतोय, त्यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाही ना? ते फक्त तिकडे एक रूम शेअर करतात आणि रात्री काय समोरासमोर बसून भिकार सावकार खेळतात. सतत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढत असतात. इन रिलेशनशिप असं स्टेटस लावलंय फेसबुकवर, पाहिलं असशीलच तू. त्याचा इथे काहीही संबंध नाही. कसा नाहीये? तो तिकडे लग्नाआधी करतोच आहे ना सगळं. गप्प बस ग जरा तू. किती जोर जोरात बोलतीयस? आणि ते तिथे काहीही करत असले तरी त्यामुळे आपले 50 लाख चोरीला गेलेत का?